आज बनवूया एकदम झणझणीत, चविष्ट आणि घरगुती पद्धतीची उडदाची डाळ म्हणजेच घूट। सगळ्यात आधी घेतली एक छोटी वाटी उडदाची डाळ आणि त्यात 2 चमचे चणा डाळ। दोन्ही डाळी स्वच्छ धुवून घेतल्या। त्यात पाणी, थोडी हळद आणि 1 चमचा तेल घालून कुकरमध्ये 3 ते 4 शिट्ट्या करून मऊ शिजवून घेतलं। आता डाळ शिजेपर्यंत आपण आपलं भन्नाट वाटण तयार करूया। मिक्सरमध्ये घेतलं हिरवी मिरची, खोबरं, लसूण, कोथिंबीर आणि थोडंसं पाणी आणि सगळं छान बारीक करून घेतलं। शिजलेली डाळ घोटून घेतली आणि आता खरी चव आणायची वेळ। कढईत तेल गरम करून त्यात जिरे, मोहरी, कढीपत्ता, हिंग, कांदा आणि टोमॅटो घातला। थोडं मीठ टाकून छान परतून घेतलं। नंतर हळद, लाल तिखट आणि धणेपूड घातली। त्यात तयार केलेलं हिरवं वाटण टाकून छान परतून घेतलं। त्यावर पाणी घालून कोथिंबीर टाकली आणि एक छान उकळी आणली। आणि शेवटी साजूक तुपात जिरे, अख्खी मिरची आणि लाल तिखटाची झणझणीत फोडणी करून ती डाळीवर सोडली। बस, तयार झाली आपली गरमागरम उडदाची डाळ घूट। भाकरी, भात किंवा पोळीबरोबर खा आणि मग वाटी संपल्यावर अजून थोडं हवंय असंच वाटणार। व्हिडिओ आवडला असेल तर एक छोटासा लाईक करा। तुमच्या फ्रेंड्स आणि